घरातली प्रत्येक गृहिणी घरच्यांचं आवडीचं जेवण बनवत असते. तर आज मी बनवणार आहे माझ्या आवडीचे अशी डबल बियाच्या शेंगांची रस्सा भाजी. तर तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. तर मी पहिल्यांदा घेतलं की वाटण. त्या वाटणला आपल्याला लागणारे की खोबरं ते मी परतून असं घेतलेलं आहे. तर 2 कांदे मी चिरून ते पण लालसर होईपर्यंत भाजून घेत आहे. त्यामध्ये टाकलाय एक टोमॅटो छोटासा, तो पण मी भाजून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला लागणारे आले, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मी मस्त असं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तर त्यास आपल्या ह्या रस्सा भाजीसाठी फक्त मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं आणि जे वाटण घेतलं होतं ते मी वाटण घातलेलं आहे. तर त्यानंतर मी टाकला आमचा घरचा मसाला, 3 चमचे घरचा मसाला टाकला मी. आणि त्यानंतर मी थोडं पाणी घालून तेल सुटेस्तोपर्यंत ठेवले. आणि ज्या आपण बिया घेतल्या होत्या त्या मी भाजून घेतल्या होत्या. तर ते भाजून घेण्याचं कारण की त्याच्यातला थोडासा उग्रपणा कमी होतो, म्हणून तसं करून घेतलं. आणि त्या बिया टाकून जेवढी आपल्याला रस्सा भाजी बनवायची त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी ठेवायचं, का तर आपल्याला रस्सा भाजीतल्या त्या बिया शिजेस्तोपर्यंत पाणी आटणार आहे. म्हणून मी पाणी जेवढं लागते तेवढं घालून घेतलं आहे आणि रस्सा भाजीला चांगली असं शिजून घेत आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही रस्सा भाजी नक्की सांगा. अंड्याच्या रस्सा भाजीपेक्षाही अशी छान अशी रस्सा भाजी बनते. तो नक्की ट्राय करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजरीच्या भाकरीबरोबर